आगमन होतंय आणि बालाराम पाटील साहेबांचं तिथे आगमन होतं आणि त्यांचं देखील जयकुमार चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. पहिल्या फेरीमधील हा सामना जांताराचा खारबा विपक्ष जय खापराव वेले या दोन संघामध्ये आता मात्र पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो भावेश पाटील आणि त्याच्या समेत विराज पाटील. टू ओपनर ऑन ग्राउंड आपण पाहतोय दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय जांताराचा खारबा संघाकडून फ्रँकल गोलंदाज राहुल तरे. या संघामध्ये आपण उमेश तरे याला देखील पाहतोय आणि भिवंडी तालुक्यामधील एकमेव असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम परशुराम टावरे स्टेडियमवर केला होता. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय इष्टरक्षक मयूर तरे आपण पाहतोय इष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये. मात्र अव्वांतर रूपाने ही धाव आणि अव्वांतर रूपाने संघाची सुरुवात होते धावेची आपण पाहतोय सिंगलने अकाउंट ओपन होतोय. पॉवरप्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 शतकक्षक अल्ट्रीमध्ये आहेत ज्यामध्ये मिड विकेट आणि लॉंगांना तैनात केला गेलेला आहे. राहुल तरे इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅटवर चेंडू घेताना नाही. लेगबाजचा इशारा होतोय. पहिली चेंडू वर बायच्या रूपाने एक धाव आणि या चेंडूवर लेगबाजच्या रूपाने एक धाव. अशा प्रकारे अवांतर धावा आपण पाहतोय. 2 धावा. धावसंख्या देखील 2. जांताराचा खारबा विपक्ष जय खापराव वेल या दोन संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. राहुल तरे बॉलिंग ट्रॅकवर 15च्या टोकावरून गोलंदाजी करताना. सामनावीर फलंदाज भावेश पाटील. इथे कट केलेल्या चेंडूला मात्र पॉइंट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका सिंगल रन्सचा पहिली धाव ही बॅटच्या रूपाने पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 3. यानंतर सामना आपण पाहणार आहोत बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष श्री गणेश भरुडी या दोन्ही संघांनी देखील संपर्क साधायचा आहे. इथे समोर खेळत चेंडूला 20 मध्ये डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न. निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत फलंदाज एक चोटी धाव पूर्ण करतात. या एका धावेने वेली संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते कारण आपण पाहतोय मोठे फटके येत नाहीत. सिंगलवर भर देताना दिसतात वेले संघाचे फलंदाज. इथे ऑन साईडला मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि इथे मात्र पहिला फलंदाज बाद होताना भावेश पाटीलच्या रूपाने जय खापराव वेल या संघाचा. इथे सरळ बॅटने हा फटका केलेला आहे इनफिल्डच्या वरून. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार हा चौकार. तर एक आगलं वेगळं पारितोषिक इथे नक्कीच जाहीर केलं जात आहे.
हर्ष उर्फ बाल्या यांच्याकडून विराज पाटील यांनी 3 फलंदाजांना जर रनआउट केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जय कमरा वेले संघासाठी ही धोक्याची घंटा आहे, मात्र विराजचं बँक बॅलन्स वाढवू शकते. अशा प्रकारचं देखील पारितोषिक क्रिकेटमध्ये लावलं जाऊ शकतं हे दाखवून दिलेलं हर्ष याने. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 8 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उमेश तरे या गोलंदाजाचा उल्लेख आपण या अगोदरच केला होता. तालुका क्रिकेटमधील एकमेव असा गोलंदाज आहे ज्या गोलंदाज नावे 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम आहे. येथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या मधोमध घेता आला नाही. फलंदाज विराज याला दुसरी धाव घेण्याचा मानस होतं, मात्र धाडस केलं जात नाही कारण इथे दर्शन तयारीत नव्हता. एका धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. आपण सामना पाहतोय जाणतारचा खारपा विपक्ष जय कमरा वेले. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बालगोपाल सोनालेपाडा विरुद्ध श्री गणेश भरुड या 2 संघामध्ये. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज उमेश तरे, तर सामनाकर फलंदाज दर्शन. स्टार खेळाडूच्या जर्सी आपण पाहतोय जेव्हा जय कमरा वेले संघ खेळतोय. येथे उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते. 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. आपण पहिला फलंदाज जो बाद झाला होता 12 क्रमांकाची जर्सी, खरं तर भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगचा जर्सी नंबर भावेश पाटील याचा पाहायला मिळाला होता. त्यानंतर 18 क्रमांकाची जर्सी आपण पाहतोय विराज पाटील याची जे विराट कोहलीचा जर्सी नंबर आहे. आणि 7 क्रमांकाची जर्सी आपण पाहतोय ग्रेट फिनिशर माही अर्थात महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर 7 आपल्याला पाहायला मिळतोय. लॉर फलंदाज चेंडू लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये, आणि इथे मात्र दर्शनला घडवलं जात आहे. डगआउटचं दर्शन बाद होणारा दुसरा फलंदाज जय कमरा वेले या संघाचा. दोन फलंदाज बाद होताना जय कमरा वेले संघाची धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 11 धावा. नेक्स्ट मॅच बालगोपाल सोनालीपाडा संघाने तसेच श्री गणेश भरुडी संघाने आपण इथे उपस्थित असाल तर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना बालगोपाल सोनालीपाडा विरुद्ध श्री गणेश भरुडी या 2 संघामध्ये. न्यू बॅटर अनिकेत पाटील आपण पाहतोय. जय कमरा वेले संघाने जनमन पिंपळा आयोजित जनमन पिंपळा चषकावर नाव कोडलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अनिकेत ठरला होता. त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर भावेश पाटील ठरला होता. इथे चांगला चेंडू आणि निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी उमेश तरे हाताळताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडू हाताळल्यात, इनिमिन 3च धावा खर्च केल्यात आणि एक सफलता देखील प्राप्त केलेली आहे. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे.
क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांचा षटकार. क्षेत्ररक्षक केवळ पाहतच राहिला. पिकअप शॉट आपण बघतो फलंदाज अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने गेली होती हवाई सफर. या 6 धावेने जय कबरो विले संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 वर. स्वीप केलेल्या चेंडूला लेफ्ट स्वीप स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरी धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 19 वर. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय कबरो वेले संघ आपण पाहतोय. 2 षटकी समाप्ती 2 षटकी समाप्तीनंतर जय कबरो वेले 2 बाद 19 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. श्री गणेश भरोडी संघाचा संघनायक तसेच बालगोपाल सोनाले पाड्या संघाचा संघनायक. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज वेदांत पाटील. तर वेदांत पाटील याचा सामना करेल फलंदाज विराज पाटील. हो करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक फटका आपण बघतो. या टायमिंग प्रॉपर साधताना नाही. मात्र 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि या 2 धावेने धावसंख्या होते ती 21. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वेदांत पाटील तिसरं षटक त्यासाठी आलेलं आहे. आपण सध्या खेळपट्टीवर पाहतोय जय कबरो वेले संघाकडून फलंदाज विराज आणि त्याच्या समेत फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. विराज पाटील आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. येथे फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही. वाईड ऑफ लॉंग ऑफ रेझरमध्ये झेल आणि ते समाप्त होते फलंदाज विराज पाटील याचा खेळ. तिसरा फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर आता मात्र खेळपट्टीवर जातोय अल्पेश पाटील. एकवीस या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आपण सामना पद्धती जांताराचा खारबा विरुद्ध जय कबरो वेले आणि त्यानंतर आपण सामना पाहणार होतो बालगोपाल सोनालपाडा विरुद्ध श्री गणेश भरोडी. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाज अल्पेश याला. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेकर 21 धावा 21. इथे फलंदाज बाद एज अँड गॉन. चौथा फलंदाज बाद होताना जय कबरो वेले या संघाचा.
नवीन फलंदाज कुंदन पाटील स्ट्रायकर इंडला. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर वेदांत पाटील सज्ज होतोय. क्लीन बॉल दांडी गोल. आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण बघतोय कुंदन पाटील याच्यावर बंधन लावताना गोलंदाज आणि कुंदन पाटील आल्या पावली माघारी परतताना. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद करताना वेदांत पाटील यांनी या षटकामध्ये 3 फलंदाजांना माघारी धाडलेलं आहे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर त्यांनी 2 धावा खर्च केले होते आणि त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि 3 विकेट देखील चटकावल्या. त्या नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर जातोय या सर्वेश पाटील. एकवीस धावा 21 धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेले आहेत. सर्वेश पाटीलसाठी सुवर्ण संधी. धीरज पाटील यांच्याकडून सर्वेश यांनी जर 3 चेंडूमध्ये सलग 3 षटका ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक क्या बाद आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक धीरज पाटील यांच्याकडून दिलं जाईल. धीरज पाटील जे आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्वेसाठी ही सुवर्ण संधी आहे. इथे मात्र हॅट्रिकची संधी होती मात्र ती हुकली घेत जाते कारण ईशानच्या मागे मयूर तरी झेल सोडतोय. कॅच ड्रॉप केले जात आहेत. 3 षटके समाप्ती तर अजय गौरव वेले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये केवळ वेदांत पाटील यांनी 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 विकेट सटकावलेल्या आहेत. अनिकेत पाटीलसाठी देखील सुवर्ण संधी आहे. 3 षटकांसाठी या संजय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. ऊन तापत आहे. अनिकेतचं शेअर मार्केट देखील गरम होत आहे. हॅट्रिकच नाही कसेही मारू दे. क्या बात आहे. एका षटकामध्ये जरी 3 षटका ठोकले तरी मात्र संजय पाटील यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. संजय पाटील जेव्हा खेळपट्टीवर अनेकचा आपण पाहतोय या फलंदाज वेले संघाचे असतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून व्यायाम अजून बक्षिसाची खैरात देखील केली जाते. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 21 धावा आणि शेवटच्या षटकात हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर तरे येतोय. एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर. मयूर तरी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू टोललेला आहे. गॅप मोठा नाही धावांचा टोडा. चेंडू निघून जातो मिड रिझन मधून सीमा पार. दणदणीत चौकार. लास्ट ऑफिशियल कॉल श्री गणेश भोरुडे आणि बालगोपाल सोनाले पड्या संघाला टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सोनाले पड्या संघाला की तसेच भोरुडे संघाला एक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. शेवटची षटक आणि मयूर तरेचं स्वागत चौकाराने केलेलं आहे फलंदाजाने. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. ईस्टर्नच्या मागे झेल पकडला जातोय उमेश तरेच्या माध्यमातून आणि सफलता अर्जित करताना मयूर तरे.
चेतन पाटीलसाठी देखील संजय पाटील यांच्याकडून सेम पारितोषिक आहे. कशा प्रकारे 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र आपण पाहतोय या बेट केलं जातं. या मयूर तरे चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर चेतन पाटील. संजय पाटील यांनी बक्षीस लावलेलं मात्र चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. इथे या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संजय पाटील यांची बक्षिसे नक्कीच आपण पाहतोय जाहीर होत आहेत, मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतात. गतीमध्ये परिवर्तन, हलवर चेंडू हाताळला होता. एक सिंगल रन्स लेग बायच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलिंग या वेळे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 26 वर. 26 धाव धावपल्यावर पाहायला मिळतात. नंतरचा खारबाव संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना. इथे ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे या चेंडू फील करेल, फेकी करेल, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद होताना रनआउटच्या रूपाने. निर्धारित 4 षटकामध्ये वेले संघाने धावपल्यावर धावा जोडलेल्या त्या एकूण 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल बालगोपाल सोनालीपाडा विपक्ष श्री गणेश भरुड या दोन संघामध्ये. बालगोपाल सोनालीपाडा संघाने ते आलेलं आहे. श्री गणेश भरुडी संघाने आपण देखील या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल आपण पाहतोय जे स्वर्गीय राधाई या द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले आहेत. आणि भावेश पाटील सध्या इन ॲक्शनमध्ये देखील ज्या कपडा वेले संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे गोल्ड मेडल आपण पाहतोय आम्ही देत आहोत. ते या गोल्ड मेडल त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत.
चला भरोडी संघाने कर्णधार आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. भरोडी सोनाली पाडा आपण सुद्धा यायचं आहे. सोनाले टॉस करण्यासाठी. युवा उद्योजक ज्याने आम्हाला मालिकावीराची ट्रॉफी दिली आहेत कुमार विनय सरस पाटील यांच्या असे टॉस होणार आहे. चला भरोडी संघ आपण यायचं आहे त्वरित. स्ट्राईकला येतो उमेश तरे, नॉन स्ट्राईकला मयूर तरे. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. अनिकेत पहिला चेंडू गॅपमध्ये मारला फटका ऑफ साईडला. एक धाव तर पूर्ण झाले आहे तिथे आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू सरकतोय 4 धावांसाठी चौकार. वरून दुसरा चेंडू रिवर्स शॉट मारेन आता. तिथे डायरेक्ट हिट झालं केलं असतं तर इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालं असतं. मात्र डॉट चेंडू निघतोय. विजयाचं लक्ष आपण बघितलं तब्बल 24 चेंडूमध्ये 28. पहिले षटक राहुल तरे यांनी टाकलं होतं. मात्र 6 धावा खर्च केला, 1 विकेट्स. उमेश तरे 11 धावा 1 विकेट. वेदांत पाटील यांनी 2 धावा आणि 3 विकेट्स. मयूर तरे यांनी सुद्धा 5 धावा आणि 1 विकेट्स. सुंदर गोलंदाजी अनिकेत. पुढचा चेंडू आता मात्र झेल होत आहे तिथे आणि सुंदर झेल आणि पहिला फलंदाज बाद होत आहे जाणता राजा खारबाव संघाचा मयूरच्या स्वरूपात, उमेशच्या स्वरूपात. उमेश तरे बाद झाल्यानंतर चरण तरे आता मात्र आलेल्या मोठा फटका झेल होण्याची शक्यता आहे तिथे. मात्र कुठला क्षेत्ररक्षण तिथे तैनात नाही. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 पुढे सरकते ती 1 बाद 6. अनिकेत पुढचा चेंडू बॅटची कड. विकेट किपरच्या मागे 2 षटक धावते. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कुंदन यांच्याकडून. 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 1 बाद 7. आमच्याकडून रजा घेत असताना विनय सरस पाटील. चला भरोडी संघाचा कर्णधार. पहिले षटक मार्गस्थ आहे P1चं पहिले षटक अनिकेत पाटील. आतापर्यंत 5 चेंडू टाकून 7 धावा खर्च केले आहेत. शेवटचा चेंडू आता मात्र लेग साईडला मारला फटका गॅपमध्ये आहे. पृथ्वी धावतोय मात्र चेंडू थांबू शकत नाही. चेंडू सीमापार 4 धावांसाठी चौकार.
पाटील आपण टॉस करायचं आहे तिथे टॉस बॉक्समध्ये तिथे सज्ज होतील समाधान पाटील माईक घ्यायचा आहे. स्वराज म्हात्रे दुसरं षटक वैयक्तिक पहिलं. धावसंख्या झाली 11. अजूनही 17 धावांची गरज. 18 चेंडू. पहिला चेंडू पूल केलेला आहे चरण्याने आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकार. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती धावसंख्या झाली आहे ती 18. अजूनही 10 धावांची गरज. काय अंदाज बांधला होता तिथे अनिकेत पाटील यांनी, मात्र इथे धावा मात्र कमी केलेल्या आहेत. जे काप्रभाव वेल्हे संघाने तब्बल 27 आणि 28 धावांचा टार्गेट इथे ठेवलेला आहे तो जाणताराचा खारबळ या संघाला. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती 1/18. अजून विजयाकरता 10 धावांची गरज. सुंदर चेंडू लेग साईडला मारला फटका. हलक्या अंगाने ते चेंडू खेळून काढलेला आहे तिथे मयूर यांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती 19. स्वराज म्हात्रेंचा पुढचा चेंडू. आता मात्र पूल केला. झेल होण्याची शक्यता तिथे अनिकेत यांचा सुंदर झेल आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो जाणतारचा खारबाव संघाचा चरण तरे. नवीन फलंदाज राहुल तरे येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. नवीन बॅटर राहुल तरे. आता मात्र पूल केला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे विराज. मात्र चेंडू सीमा पार जातो. 4 धावांसाठी चौकार.
फुलटो चेंडू मात्र इथे बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही आहे. मात्र लेग बॅच्या स्वरूपात एकदा पूर्ण धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 24. विजयासाठी 12 चेंडू 4 धावांची गरज. भरोडे गावचे माजी सरपंच तसेच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विष्णुदादा पाटील साहेब, माजी अध्यक्ष विष्णुदादा पाटील साहेब इथे आलेले आहेत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. विजयाचं लक्ष आहे. 12 चेंडू 4 धावांची गरज. सुजल म्हात्रे फुलटो चेंडू मात्र इथे पंचांनी नो बॉलचा इशारा केलेला आहे. 1+1 अशी धावसंख्या 2 पुढे सरकते ती 26. आता मात्र विजयासाठी 2 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. आता मात्र लेग साइडला मारला फटका गॅपमध्ये चेंडू थांबत नाही. चेंडू सरकतोय सीमा पार. 4 धावांसाठी हा येतो चौकार. मात्र जय काफरावा संघाने इथे निराशा केलेली आहे. आम्हाला वेदान आपण यायचं आहे. तो